अवघ्या महिनाभरातच वन विभागाचा बंधारा हा वाहून गेलाय। वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आता त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। मागील 1 वर्षांपासून बंधारा हा तुटलेल्या अवस्थेत आहे आणि त्यानंतर आता अवघ्या महिनाभरात हा वन विभागाचा बंधारा वाहून गेलाय। वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। मागील 1 वर्षांपासून बंधारा हा तुटलेल्या अवस्थेत आहे आणि आता हा बंधारा वाहून गेल्याचं कळतंय। वन विभागाचा कारभारावरती पुन्हा एकदा आता प्रश्न उपस्थित करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्यात जनावरांसाठी पाण्याची सोय व्हावी, नागरिकांसाठी पाण्याची सोय व्हावी, तसेच शेतकऱ्यांना एक मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून विविध प्रकारचे बंधारे बांधण्याचे काम करत असते। परंतु आज आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे वन विभागातर्फे मागील वर्षी बांधकाम करण्यात आलेला बंधारा हा अवघ्या एका पाण्यातच वाहून गेला असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेले आहे। मुख्य म्हणजे या बंधाऱ्यामुळे आता कुठंतरी गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते करण्यात येत आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत या तुटलेल्या बंधाराची चौकशी करण्यात आलेली नाही। आज आपल्यासोबत काही गावकरी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल? हे बंधारा आपण बघू शकता मागील वर्षीचा बांधलेला होता, पण तो एक पहिल्याच पावसाने बंधारा तुटून 2 तुकडे झालेले आहे। म्हणून आमची गावकऱ्याची विनंती आहे की या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी अशी विनंती आहे। एकूणच अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल? आम्हाला खूप ढोरासाठी पाण्याची अडचण आहे। तो बंधारा ढोरासाठीच बांधला गेला होता, पण त्यांना नाही का पहिला पाणीमध्येच वाहून गेला, तर आम्हाला ते अजून बांधण्यात यावी हे आमच्याकडून अपेक्षा आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।